मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल, वाईटही वाटेल, की एका जागी बसून राहणे किंवा एका जागी बसून सातत्याने काही तास काम करणे हे कॅन्सर होण्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल आहे, असं विविध लोकांवर गेले काही वर्ष केलेल्या अभ्यासातून, संशोधनातून स्पष्ट झालेलं आहे. मित्रांनो, विविध लोक आरोग्यासाठी रोज जिमला जातात, रोज चालायला जातात, रोज योगा करतात. पण हे करूनसुद्धा जर आपण किंवा आपल्यापैकी काही लोक खुर्चीवर बसून सातत्याने 8 ते 10 तास बसून काम करत असतील तर त्यांनी सावध होण्याची गरज आहे. मित्रांनो, PLOS मेडिसिन ह्याच्यामध्ये एक अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष प्रकाशित झालेले आहेत. त्याच्यात त्यांनी असं नमूद केलं आहे की दीर्घकाळ बसून राहणं किंवा बसून काम करणं, कामात वेळ खर्ची घालणं, त्या कामासाठी सातत्याने संगणकापुढं बसणं, लॅपटॉपपुढं बसणं, मोबाईलवर बोलणं किंवा वही पेन घेऊन, कागद पेन घेऊन काही काम करणं हे सगळं धोक्याचं आहे. ते कॅन्सरच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल आहे. आता यामधील दुसरी बाजू अशी की जे लोक सकाळी संध्याकाळी नियमित व्यायाम करतात, हालचाली करतात, त्यांनासुद्धा हा धोका आहेच आहे. आता मी हे का सांगतोय? PLOS मेडिसिन याच्यामध्ये जे संशोधन आणि त्याचे निष्कर्ष प्रकाशित झाले ते असे काही तडकाफडकी आलेले नाहीत, तर 12 वर्ष 91,000 प्रौढांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांना हे सगळं आढळून आलेलं आहे. तुमच्या दैनंदिन कामकाजातला एक जरी तास वाढला आणि त्या वाढलेल्या तासामध्ये तुम्ही 30पेक्षा जास्त मिनिट एका ठिकाणी बसून काम केलं तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता किंवा तुम्हाला कॅन्सर होण्याचे शक्यता ही 10% असते. म्हणजे असे जे लोक आहेत की जे एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहतात किंवा जास्त वेळ बसून कामात त्यांचा वेळ निघून जातो, ते हायर रिस्कला आहेत कॅन्सर होण्याच्या. आता हे टाळायचं असेल तर आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी करावी लागेल, कारण एका ठिकाणी बसून राहणे, शरीराची हालचाल होत नाही, शरीर स्थिर राहतं, रक्तप्रवाह त्याच्या गतीने शरीरात फिरतच असतो, परंतु शरीराला जे हालचाल आणि शरीराच्या स्नायूंना जो मोकळेपणा, जी लवचिकता मिळायला हवी ती मिळत नाही. परिणामी आपल्या शरीराच्या चयापचय आणि पेशींचं जे कार्यान्वयन आहे त्याला काही धोका किंवा परिणाम उद्भवतो किंवा कसे हे शोधण्यात शास्त्रज्ञ, संशोधक मग्न आहेत. आता रोजच्या कामामध्ये 7 ते 8 तास बसून राहून जे काम करतात त्यांना अधूनमधून जागेवरून उठणे, काही हालचाल करणे, फिरून येणे, हाताचे पायाचे साधे सोपे असे व्यायामाचे प्रकार करणे, मान डावीकडे उजवीकडे मागे वळवणे, हिरवळीवर चालणे, थोड्या खडबडीत रस्त्यावर चालणे, असे ब्रेक घेणं किंवा अशी
छोटी छोटी विश्रांती, अल्पविश्रांती घेणं दिवसभरात अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठल्याही हालचालीशिवाय एका ठिकाणी अखंड विनाव्यक्त बसून राहणं हे कॅन्सरची शक्यता वाढवणारं असतं. आता हे मी का सांगतोय तर डिपार्टमेंट ऑफ रेडिएशन ऑन्कॉलॉजी AIIMS एम्स दिल्ली इथे जे असिस्टंट प्रोफेसर आहेत डॉक्टर अभिषेक शंकर यांनी कॅन्सर टाळण्यासाठी जे फ्रिक्वेंट विश्रांती घ्यावी लागते अधूनमधून त्याच्याबद्दल त्यांनी त्याच्यावर भर दिलेला आहे. ते काय म्हणतात तर एका ठिकाणी सातत्याने दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे आपल्या स्नायूंची जी कार्यान्वयन आहे किंवा त्यांचं जे लवचिकता आहे, काम करण्याची जी त्यांची ऊर्जा आहे ती खालावते. आपल्या शरीरातलं चयापचय आहे त्याच्यावर परिणाम होतो. मी सांगितलंच आत्ता इन्शुलिन रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये वाढ होते. सिटिंग स्लो म्हणजे आपण जे प्रलॉंग सिटिंग करतो त्याच्यामुळे इट प्रमोट्स इन्शुलिन रेजिस्टन्स आणि क्रोनिक इन्फ्लेमेशन अँड वेट गेन. म्हणजे आपल्या इन्फ्लेमेशन म्हणजे काय की आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे किंवा जे आपण ज्याला म्हणतो ॲसिडिटी झाली त्याच्यामध्ये वाढ होते आणि आपलं वजन वाढतं. असा प्रकारचा निष्कर्ष या अभ्यासातून दिसून आलेला आहे. डॉक्टर अभिषेक शंकर सुद्धा ह्याच्यावरच भर देतात. आता ह्याच्यामुळे काय होतं आपलं जे एंडोमेट्रियल कॅन्सर आहे तो वाढण्यास किंवा त्याची सुरुवात होण्यास दीर्घकाळ अशा पद्धतीचं एका ठिकाणी बसून कामाची जी सवय आहे ती दीर्घकाळ राहिली तर एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याची तिथून सुरुवात होते आणि कोरिलेटेड जे ब्रेस्ट कॅन्सर आहेत त्याची शक्यतासुद्धा बळावते किंवा त्याचा धोकासुद्धा बळावतो. आता या सगळ्या ज्या गोष्टी होतात एका ठिकाणी दीर्घकाळ बसून राहणे आणि असं गेले काही वर्ष बसून राहणे ह्याच्यामुळेच थेट कॅन्सर होईल असं सांगता येत नाही. परंतु ती त्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल किंवा शक्यता आहे असं सुद्धा नाकारता येत नाही. थेट संबंध की असं केलं तर असा कॅन्सर होतो असं सध्या म्हणलं जाऊ शकत नाही. परंतु आपल्या जीवनशैलीमुळे बैठी जीवनशैली, एका ठिकाणी फार वेळ बसून राहणे, एका ठिकाणी बसून राहून फार वेळ काम करणे आणि असं सातत्याने गेले कित्येक वर्ष करणे हे कॅन्सरच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल असू शकतं असं म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे. आता हे आपण असं का म्हणतोय? पूर्वी एका ठिकाणी बसून राहून जी निरीक्षणं नोंदवण्यात आली होती त्याच्यापेक्षा ही निरीक्षणं अत्यंत गंभीर आणि अत्यंत खोलवर असा अभ्यास करून निरीक्षणं सिद्ध करणारी आहेत, कॅन्सरचा धोका सिद्ध करणारी आहेत. त्यामुळे ती अधिक सक्षम आणि अधिक विश्वासार्ह आहे. आता यांनी काय सांगितलंय, डॉक्टर अमित उपाध्याय ते सिनियर कन्सल्टंट हिमॅटॉलॉजी आणि ऑन्कॉलॉजीचे तज्ज्ञ आहेत ASRI या हॉस्पिटलमधले. ते काय म्हणतात की तुम्ही जे दीर्घकाळ बसून काम करताय गेले कित्येक वर्ष ते टाळा. तुम्हाला जर दीर्घकाळ बसावं लागत असेल तर तुम्ही तुमच्या कामाचे जे तास आहेत त्याच्यामध्ये मधून थोडी विश्रांती घ्या आणि बसून राहून काम करण्यापेक्षा तुम्ही तुमचा वेळ हा विविध इतर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर कॉम्प्युटर समोरून बाजूला होणं, लॅपटॉप समोरून बाजूला होणं, मीटिंग हॉलमध्ये जाऊन येणं, दुसरी मीटिंग सुरू करणं किंवा विविध कपाटांमधून धारिका काढणं, 2-4 जणांना त्या कामाबद्दल मार्गदर्शन करणं किंवा
चहा, कॉफी, शरबत, ताक, त्याच्यानंतर विविध शरीराला लाभदायक अशी पेय पिणं किंवा फिरून येणं किंवा वॉशरूमला जाऊन येणं किंवा थोडा विनोद विरंगुळा करणं अशा पद्धतीचे ब्रेक घेतले तर सातत्याने एका ठिकाणी काम करत बसण्यामुळे जे शरीरावर दुष्परिणाम होतात ते टाळले जातील. त्यामुळे प्रत्येक 30 ते 60 मिनिटानंतर उभं राहिलं पाहिजे आणि 5 मिनिटाचं चालणं, मग ते कार्यालयात असेल, कॉरिडोरमध्ये असेल, पॅसेजमध्ये असेल, कार्यालयासमोरील हिरवळीवर असेल, बगीच्यामध्ये असेल, कार्यालयाच्या आजूबाजूला जो छोटा जाण्या येण्याचा रस्ता आहे त्याच्यावर चालून येणं असेल, अशा प्रकारचे ब्रेक, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या विश्रांत्या, अल्पविश्रांती अत्यंत गरजेची आहे. कारण मूव्हमेंट MOVEMENT हालचाल, कामातील बदल, कामातील विश्रांती ही अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे कॅन्सर होईल का नाही या भीतीखाली राहू नका, परंतु सातत्याने एका ठिकाणी बसून आपल्या शरीराची हालचाल रोखून आपल्या शरीराच्या विविध भाग, शरीराचे विविध अंग प्रत्यंग या सगळ्यांना आळशी बनवू नका. त्या सगळ्यांना उत्साही, सळसळतं आणि क्रियावान, कृतिशील बनवा आणि त्याच्यासाठी अधूनमधून 30-60 मिनटं झाल्यानंतर कामातून ब्रेक घ्या, अल्पविश्रांती घ्या, लघुविश्रांती घ्या, फिरून या, मीटिंग हॉलमध्ये जाऊन या, साहेबांकडे जाऊन या, थोडं चालणं करून या, वॉशरूमला जाऊन या, जाऊन ब्लॅक टी पिऊन या, शुगरलेस चहा घेऊन या, लिंबू सरबत घ्या, लिंबू पाणी घ्या, ताक घ्या आणि स्वतःला तवानं ठेवा. विनोद विरंगुळा, थोडी मस्ती, थोडी मौज, थोडं मी काय वाचलं, तू काय वाचलं, तुझ्याकडे काय नवीन आहे ते मला सांग, माझ्याकडे काय नवीन आहे ते तुला सांगतो, काही ट्रिक शिकव, काही मोबाईलच्या नवीन गमती सांग. अशा पद्धतीचे ब्रेक घ्या. जे व्हायचं ते घडणार आहे, पण आपल्याला ज्या शक्यता वाटतात त्याच्यापासून दूर जाण्यासाठी आपण वेळीच सावध व्हायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझे रील्स पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा. मला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच काहीतरी वेगळं नवं मी घेऊन येत असतो. ते ऐकायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.